दिसतच ना म्हणून मटार निघाल बोनस डबल डबल बोनस मारला तरी तो बोनस कोण काढतोय ये नको चला मित्रांनो, अर्थात हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. यामध्ये निश्चितपणे या मसबा गावठाण वर्सेस शिवशंभू धोदाणे हा सामना मात्र त्या ठिकाणी खेळायला पाहायला मिळतोय. राहुल सर, इकडचा स्कोअरबोर्ड तिकडे दिसतोय का? 2चा स्कोअरबोर्ड 3 वर दिसतोय का राहुल सर? दिसतोय बरोबर ना? 9-3 असा गुणफलक या ठिकाणी आपल्याला लागलेला पाहतोय. पुढील सेमीफायनल आपण लक्षात घ्या. आपण मैदान क्रमांक 1 साठी दामणसई रोहा वर्सेस वाघोबा क्रीडा मंडळ खालापूर, तर मैदान क्रमांक 2 साठी जय बाबदेव ढेपावाडी वर्सेस मैदान क्रमांक 2 मधून जो संघ विजयी ठरेल तो अर्थात सेमीफायनल मध्ये खेळणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिली, ज्यामध्ये निश्चितपणे 3 संघ आतापर्यंत बक्षिसाचं पात्र ठरलेत. आपल्या क्रीडा मंडळामध्ये आपल्या गावामध्ये बक्षीस हे निश्चितपणे जाणार, रोख रक्कम निश्चितपणे जाणार, हे मात्र आता निर्धास्तपणे आणि बिनधास्तपणे सांगू शकतात. कारण मित्रांनो, हे सहजगत्या मिळत नाहीये. अर्थात दुःखाचे डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ मिळत नाहीये, हे आपण जाणत आहात. त्याच्यामुळे सकाळपासून ते पुन्हा एकदा मैदान क्रमांक 2 वर जय मसोबा गावठाण वर्सेस शिवशंभू धोदाणे 2 संघातील खेळ 4-9 अशा गुणफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढी अधिक पण आघाडी नाहीये आणि कमी पण आघाडी नाहीये, परंतु निश्चित आघाडी आणि पिछाडीमध्ये मात्र या ठिकाणी खेळ रंगतोय. सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की कोणता संघ विजयाचं पात्र ठरणार आणि आजच्या कबड्डी स्पर्धेतील बक्षिसाचं पात्र ठरणार. खऱ्या अर्थाने एक आव्हानात्मक खेळी म्हणजेच याला क्वार्टर फायनल असं म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, क्वार्टर फायनलला या कबड्डी क्षेत्रामध्ये खूप महत्त्व आहे. कारण ज्या ज्या वेळेला क्वार्टर फायनल असते ना, त्या त्या वेळेला करो या मरो ची लढाई मात्र त्या ठिकाणी करावी लागत असते. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा सामना या क्वार्टर फायनलमध्ये संयमानं खेळावा लागत असतो. मित्रांनो, रात गई बात गई हे मित्रांनो चालत नाहीये. खरं तर आपल्या हिमतीवर आपल्याला पुढे जायचं असतं. आपला आत्मविश्वास प्रबळ पाहिजे. सोबतीचं चालतील सिंह पावलावर पाऊल ठेवत तो आत्मविश्वास जागा कर, लाल मातीतला छावा तू. खऱ्या अर्थानं या लाल मातीमध्ये रगडणारा, या लाल मातीमध्ये खेळणारा, लाल मातीचा सुगंध अर्थात लाल माती आपल्या बनियांना लावणारा खेळाडू म्हणजेच कबड्डी खेळाडू या ठिकाणी पाहायचा आहे. अर्थात 4-9 अशा गुणफलकांवर या ठिकाणी 2ही संघ आपण खेळताना पाहतोय, ज्यामध्ये जय मसोबा गावठाण वर्सेस शिवशंभू धोदाणे. गावठाण अलिबाग तालुका आहे आणि धोदाणे मला वाटतं रोहा तालुका आहे. अशा अलिबाग आणि पेण तालुका आहे. अशा 2 तालुक्यातील संघर्ष मात्र या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम विजेता संघ मात्र कोणता ठरणार हे देखील आतापर्यंत गुलदस्त्यात आहे. परंतु रसिकमन याचाच विचार करतोय की अर्थात या ठिकाणी अंतिम जेतेपद कोणत्या संघाकडे जाणार. ज्याचा संघ टाईट, ज्याच्याकडे आपले एक मजबूत आणि चांगले खेळाडू असतात तेच नेहमी या ठिकाणी जिंकत असतात. परंतु त्याच्या मागे प्रयत्नांची पराकाष्ठा किंवा प्रयत्न असावे लागतात. कारण मेहनतीशिवाय फळ मिळत नाहीये. कारण देहारी काटल्यावरही मित्रांनो कधीच मिळत नसतं. त्यासाठी स्वतःला परिश्रम करावे लागत असतात. स्वतःला या लाल मातीमध्ये काढून घ्यावं लागत असतं. तेव्हाच कुठे आपल्याला लाल मातीचा सुगंध कळत असतो.
धामण सई रोहा हात वर करा. ओके. सामनाधिकारी ना पण कोण पाहिजे? रणजित पाहिजे, सचिन पाहिजे, सचिन पाटील आणि रणजित दोन दोघांनीही चला. मैदान क्रमांक 1 वर चला. सेमीफायनलचा पहिला सामना त्या ठिकाणी सुरू होतोय. खरं तर आपल्याला दोनही सामने सोबत सुरू करायचे होते. आमची YouTube लाईव्ह यांच्याबरोबर या ठिकाणी बोलणं झालं होतं. या ठिकाणी YouTube लाईव्ह सामना दिसतोय ना, कारण आम्हाला काही फोन आले, फक्त समालोचन ऐकायला येतोय. जर तसं होत नसेल तर आपण पहा आणि लगेच आपण सुरू करा. सामना सुरू होतोय. सेमीफायनलचा पहिला सामना धामणसई रोहा वर्सेस वाघोबा क्रीडा मंडळ खालापूर, अर्थात रोहा आणि खालापूर या दोन तालुक्यातील संघर्ष. पहा ना, इथे आपण जर ह्या भाग्यपत्रिकेचं जर निरीक्षण केलं ना तर ते खरोखर सुंदर आहे. कारण जी या ठिकाणी क्वार्टर फायनल सुरू आहे त्यामध्ये गावदेवी शिरवाडी आणि शिवशंभू धोदाणे हे दोन संघ आहेत. त्याच्यामध्ये गावदेवी शिरवाडी अलिबाग आणि शिवशंभू धोदाणे जय मसोबा गावठाण हा अलिबाग आणि शिवशंभू धोदाणे हा रोहा पेण असे चारही तालुके आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या क्वार्टर फायनल मधून कोणता संघ वर येतोय तेही तितकंच महत्वाचं असणार आहे. जय मसोबा गावठाण अलिबाग आहे, धोदाणे पेण आहे. कारण सेमीफायनल मध्ये आतापर्यंत रोहा तालुका आलाय, खालापूर तालुका आला आहे, ढेपावाडी रोहा तालुका देखील आलेला आहे. मात्र चौथा तालुका कोणता येतोय, मग अलिबाग येतोय की पेण येतोय हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. खालापूर संघानं चौडेश्वरी कागदावाडी या संघाला अगदी सहजगत्या त्या ठिकाणी 4 मध्ये चित केलं, पराभूत केलं आणि सेमीफायनल मध्ये मात्र पात्र ठरले. सुरुवातीपासूनचा आपण त्यांचा खेळ पाहतोय, खरोखर नेत्रदीपक आहे, हृदयाला स्पर्श करणार आहे. हृदयस्पर्शी ज्याला म्हटलं जातं असा खेळ मात्र त्या ठिकाणी खालापूरच्या माध्यमातून होतोय. खालापूर संघाकडून या ठिकाणी चढाई करणारा खेळाडू आपण पाहतोय नक्कीच, कारण ह्या सामन्यामधून विजय संघ हा अंतिम टप्प्यासाठी म्हणजेच फायनल साठी पात्र ठरणार आहे. संघ या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये येणार देखील पाहण्यासारखं आहे मित्रांनो. इकडे क्वार्टर फायनलचा सामना आहे, एक दिवसीय कबड्डी स्पर्धा दिवसाच पूर्ण होणार यात शंकाच नाहीये. अर्थात ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आलेले आहेत. अर्थात त्यांना देखील या ठिकाणी निर्णय घेतला की अशा कबड्डी स्पर्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा आजता गायत संपन्न होत असताना आपण पाहतोय. इकडे आनंदाचा क्षण पाहायला मिळतो, आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आनंद पाहिजे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसं आणि माणसाची माणसासम वागणे. कारण शेवटी मला हेच पाहायचं आहे, किती जरी खेळ खेळलो तरी माणसानं माणसाबरोबर आहे का. बोलवलं त्यांना. आनंद ठेवा ना, आता नेमक्या संघ आहे आपल्या इथे गुणलेखकांच्या समोर आणून ठेवा. गेली का गाडी आहे ना असं द्या. तिकडे सुद्धा अभिजित पाटील गुणफलक समोर लावलाय ना 02. ओके,
0-2 असा गुणफलक आपण सेमीफायनल मध्ये देखील ट्राय कर जवळपास आघाडीच्या जवळ मात्र येत असताना पाहतोय आणि निश्चित गुणफलक देखील बदल झालाय. गुणफलकामध्ये बदल झालेला आपण पाहतो 1-3 म्हणजेच 13-13. मैदानाच्या जर बाहेर गेलात तर तोच आनंदात मात्र दुःखामध्ये रूपांतर सामना मात्र जिंकलेला आहे.